Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मी अरविंद कोठारी भाजपचा गेले 37 वर्ष एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि सर्वप्रथम मी सर्व पुणेकर नागरिकांना व माझ्या कसबा मतदारसंघातल्या प्रभाग 23 मधल्या माझ्या नेते हेमंत रासने भाऊ आमदार आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ आमचे खासदार आणि आमचे दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। छोटा कार्यकर्ता आहे आणि मी एक जैन समाजाकडून आहे। मला असं वाटतंय की माणूस मोठं व्हायला लागलं की त्याच्या मागं लोक बोलत असतात, त्यांच्या कार्याला बघून त्यांच्या विकासाला बघून बोलत असतात। त्यात काही कोणी जरी बोललं असेल तर मला काही त्याच्याबद्दल त्यांना काही चुकीचं म्हणणं मला त्याच्यात गैर वाटतं की मी काही चुकीचं त्यांना बोलू नये, पण त्यांनी जे काय आमचे मुरली अण्णा मोहोळ संदर्भात जे बोलले तर त्याचा जर पुरावा त्यांनी दिला, त्यांच्या नावाचा पुरावा, तर ते योग्य ठरेल। तशा वेळेस आम्ही पण त्याच्या बाजूने तुमच्यासोबत उभे राहू अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। दुसरं, निलेश नवलखा हे स्वघोषित जैन धर्माचे नेते म्हणून त्यांनी जे परवा मुरली अण्णांवर टीका केली त्या संदर्भात माझं असं बोलणं आहे की तुम्ही जर 5 वर्ष कुठे झोपून होता का आणि मग तुमचं व्यवसाय आहे म्हणून तुम्ही बोललात, तुम्ही काय जैन समाजासाठी केलं आहे का? मग तुम्ही जैन समाजाच्या बाजूने कसं बोलता? जैन समाजाला आड घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसाय संदर्भात तुम्ही अण्णावर आरोप करता, हे चुकीचं आहे। आणि तुम्ही बोललात की जैन समाजावर अन्याय होतोय, तर त्यांनी आम्हाला उदाहरण दाखवावे की कुठल्या जैन समाजावर कुठल्या माणसावर अन्याय झाला आहे। त्याची मी कडकडावून टीका करतो, निंदा करतो, हे शोभनीय नाही आहे। त्यांनी त्यांचे शब्द माघार घ्यावी आणि त्यांनी जे आरोप केलेले त्याचं उत्तर बाळवडकरांनी पुराव्यासहित काल दिलंय।